कोण आहे? मी आहे, लक्या बेरड. इथं का आला बाबांनो? गेली 4 दिवस माझीच पोरं उपाशी आहेत. या झोपडीत काय मिळणार आहे तुम्हासनी? मला पाहिजे ती खरी दौलत इथंच आहे. उचला रे हिला. तशी ना ऐकणार. तिच्या पोराला आणा बाहेर. आपसुक येते मागणं. अरे पोर घेऊन गाडीत बस. बापरे मेलो. उद्या सकाळी दिस उजाडायच्या आत खारी गिदाडीच्या पंक्ती उठवतो वड्याच्या काटाला. सोड तिला. सावकार त्या माऊलीला सोड, नाहीतर या फरशीशी गाठ आहे. मला मारू नका. गाडी थांबव. थांबवा रे गाडी. थांबवा. सांग त्या बेरडासनी फरशा टाकायला. फरशा टाका रे. तू पण लेकराला द्यायला सांग त्याच्या आईजवळ. लेकराला द्या रे त्या माऊली जवळ. तू? संभा नाव आहे माझं. मी जाऊ? पर ध्यानात ठेव, परत या माऊलीकडे वाकड्या नजरेनं बघितलंस तर खांडोळी करीन तुझी. ओठ ओठ. अरे पण तू खुळा होतास ना? खुळा होतो, पर आता शाना झाला. अंधाराच्या पोटात गडप व्हावं जसं झालं तसं. पर आता दिसायला लागले मला समज. माझ्या आयुष्याची विचित्र कथाच आहे. जाऊ दे. पर तुम्ही आता कुणाला भ्यायचं नाही. मी भुजंगागत राखण करीन ह्या मळ्याची. तुम्ही जाऊन. मी हाय बाहेर टाकलेला तुमचा भाऊ. होय. ताई पेरणाने कुऱ्हाड घातली पायावर.
पाय तोडला माझा. आहे अरे बाबा निघा आता तुम्ही. दादा मी तालमीत घुमायला जातो बरं का. जाऊ का बंधुराज? मामा जाऊन ये. आहे अगं चला आता. आलो हा. आत्तेबाई तुम्ही वा मोर आम्ही येतो माग ना. वहिनी वहिनी तुम्ही मामा संकट बरं का. आईला जाऊ द्या मोर. जातो. अरे असं रे काय बाळानो तुम्ही मगाशी जेवलाय ना व त्यासनी जेवू दे की थंड मनानं. या रे पोरानो, मी तुम्हाला एक कहाणी सांगते. हा, या. या रे या. आली अरे माझी शाळा आली रे अंगावर कर. हा सांगू कुठली कहाणी सांगू? आजी राक्षसाची कहाणी सांग. नको रे बाबा, राक्षसाची. चोर पोलीस. हा चोर पोलीस. हा ए महात्मा जरा थांब जेवायचा. नाही मी आता तालमीतून घुमून आलोय. मला भूक लागली. वय वय का रे बाबा, काय झालं? आजपासून वहिवाट बदलायची. थांब हा. कसली रवैवाट? अगं हीच की तुला संग घेतल्याशिवाय जेवायचं नाही. बरं का महात्मा, आईनं पहिला घास घेतला की मग आपण जेवायला लागायचं. असं मग थांबतो. अरे काल रातच्याला जेवले का विचार तिला. असं का नाही? आर कट्टाळा येतो. जेवल्यावर काम होत नाही आणि रातच्याला गुराळाकडे बी जायचं होता, मग नाही जेवले. या किसन्यानं चुगली केली असेल. करायला नको उपाशी राहताय म्हणून घातलं कानावर. हे घ्या. अगं काय गे, एकदम ताटच मोर आणून ठेवलंस की. अगं आई हे दुवादच म्हणायची. दुवादच कशाची म्हणता बाबानो? तुम्हासनी सुखा समाधानाने जेव घातलं की त्यातच माझं पोट भरतं या बघा. हे काय नाही, तू रोज 2 टायमाला आमच्या पंक्तीला बसायचं बरं का. वय. काय मामा. होय की. आणि आम्ही एकीला दोघे असल्यावर ह्यासनी चुली पुढे बसून धूर खात बसायचं कशाला? बरोबर बरोबर बरोबर. आम्ही काय ना काय त्यात होय. अहो आत्याबाई आम्हाला 2-2 पोरं झाले की. तसं नवं ग माझ्या बायानो. म्हातारी नुसती बसून खाते या असं कुणी म्हणू नये. ऐकलं का मामा? बघा यांचं बोलणं. ते काय नाही. अहो काय हो हे असं चुली मला अजिबात यायला द्यायचं नाही बघा. आणि मग मी काय करायचं ग बाय? नुसतं म्या सांगतो का? म्या सांगतो. आता तू काय सांगतो यास? अरे दादा काय सांगतोय. ऐकते बघ. कुठं र? आता इकडे बघ. आता यो घास घ्याचा. असं र काय करतो यास? तुम्ही जेवलात की मग मी जेवतो. ते काय नाही, तू घास घे बघू. आहे आम्ही खोळंबलोय बघ. बघ काय घास घे. बरं बाबांनो, अरे जेव्हा रे समजानो बसा रे समजानं. मुलं मोठी होतील, सुना येतील, म्हातारपणी तो निस्त बसायचा. मी सुनासनी सांग बायानो, हिला निस्त बसवून खाया घाला. हिनं लई खस्ता काढल्या, हिला जपा. हिला जरा तरी सुख लाभू द्या. बीबी असंच म्हणे. बाबानो त्यासनी आता सुख खाऊ दे. लई कष्ट केले त्यांनी. ढोराबरोबर ढोरून राबला म्हणे नाही दिसतात तुम्हासनी. आता त्यासनी नुसतं बसून
खाऊ खाऊ घाला ना नुसतं बसून खाऊ घाला